गाईज, वेलकम बॅक टू आवर चॅनल कोमल विनोद ब्लॉग्स. आज संडे आहे. विनोदला काही पेशंटचं काम होतं, मग विनोद क्लिनिकला गेला होता आणि मी संडेची घरातली थोडीफार कामं केली आणि आता आम्ही चाललो आहे बाहेर. आणि बघूया आता पुढे काय करणार आहे विनोद, काय प्लॅन आहे. माझा तरी प्लॅन आहे की आईच्या घरी जायचं आहे, तिथे ताई आली आहे, ताईला भेटायचं आहे आणि जाताच आता काय काय नाही बघू. विनोदने मला क्लिनिकला जायच्या आधी सांगितलं होतं मी तुला फिरायला घेऊन जातो, शॉपिंगला घेऊन जातो, मग आपण आईकडे जाऊया, फक्त मला पेशंट करून येऊ दे. त्यासाठी मी इतकं 2 वाजेपर्यंत इथे बसले ना, तर मी सकाळी 8 वाजताच मम्मीकडे गेली असती. आणि लेट्स सी काय होतंय, काय करतोय विनोद. त्याचं प्रॉमिस पाळतोय की ॲज युजल विनोद मला धोका देतोय. किती शायनिंग मारायच्या विनोद तुला. कडक ऊन आहे बाहेर आणि ह्या उन्हात तुम्हाला नेतोय तर तुम्हाला सकाळी नाही घेऊन. पेशंट हा माझा पहिला धर्म आहे ना. त्याच्यानंतर राष्ट्रधर्म हा माझा दुसरा धर्म आहे. RCT मॉलमध्ये आम्ही सध्या. झोपायचं विनोदचा आता चांगलाच खर्च करणार आहे. ॲनिव्हर्सरीला पण विनोदने मला काही शॉपिंग नाही करून दिली आहे आणि माझी का ट्रिप माझ्याकडून होती हे पण मी सांगते. मी गिफ्ट केली विनोदला, तर त्याच्या 3-4 पट तरी मी खर्च करूच शकते. तूच करणार आहे, मी नाही करणार. कधीपासून 1% ती सकाळपासून आहे ना. क्लिनिकला जाऊन आलास तू 1%. ऐन वेळेला त्याचं 1% आहे ना, 3 तास शिल्लक होतं. पण बरोबर विनोद इथून खाली जायचंय, 3 तास शिल्लक होता विनोदचा, बरोबर 1% बॅटरी. आणि जसं पेमेंट करायला गेला मोबाईल स्विच ऑफ झाला. सो अनफॉर्च्युनेटली पेमेंट मिस केलेलं आहे. तर इट्स ओके, मी अजून डबल वसूल करणार आहे. मोबाईलला माझी काळजी येते बरोबर. काय म्हणालास, काय म्हणालास, काय मस्त होतं. बिस्किट नाही म्हणत त्याला, कुकी. हा, पूर्ण राऊंड मारला आम्ही मॉलला अक्षरशः. आणि त्याच्यानंतर आम्हाला समजलं जिथे आमचा ह्या बिस्किटचा कारनामा चालू होता तिथून खाली गेल्यावरच पार्किंग होतं. तुझ्या बिस्किटांमुळे लक्षात नाही, माझं काय चुकी आहे. तू ते बिस्किट कुकीमध्ये कन्फ्यूज झाला आणि मग पार्किंग विसरलो. बरं असतं कधी कधी चाललेलं विनोद. A few moments later. किचनमध्ये मम्मी ओरडते, हा मेंटल माणूस ओरडतोय भरपूर. हा बघ मी खाली पडलेलं आत टाकतोय. गॅस चालू ठेवून गेले मम्मी. दुधात टाकलं ना झापडच देईल. घेतलं पण ठेवणार नाही जागच्या जागी. किरणाचं बाळ बिचारीला काय होतंय, भूक लागते, मग शिरा खायचा तिला. ऑलरेडी तिने 2 चपात्या खाल्ल्यात, 1 गोळ तूप आणि 1 चटणी तूप. पण तरी पण तिची भूक नाही मिटली. तिला खिचडी खायची, शिरा खायचं, त्यामुळे चाललंय एवढं सगळं. लेट नाईट चर्चा सगळ्यांची चालू आहे. हे करतात ना की जाने शोधून ब्लॉग टाकायचं. दूध असते पोह्यात टाकून खाते, शाबूत टाकून खाते. बघा 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 आमची स्वप्न सुंदरी बघा. जानू एवढी का लागते. मेकअप नाही लावलाय ना. राहू दे, ठीक आहे बाळा, बस कर. हाय गाईज, गुड मॉर्निंग. इट्स द नेक्स्ट डे. आम्ही चाललोय मतदान करायला, वोटिंगसाठी. आज 20 मे. माझं वोट नाही आहे तरी पण मी चालले. ताईचं वोटिंग गडची भंडाराचं आहे, ती फक्त सोबत फिरण्यासाठी आली आहे आमच्या. आणि जान्हवीचं पहिलं मत. कसं वाटतं जान्हवी. कन्फ्यूज नको हो आतमध्ये. पहिला परफॉर्मन्स आहे तुझा देशाच्या भविष्यासाठी. देशाच्या भविष्यासाठी तुझा पहिला परफॉर्मन्स आहे जान्हवी. काय म्हणणं आहे तुझं. माझं काहीच म्हणणं नाहीये, जाऊन तिथे वोट कर, विसरू नको कोणाला करायचं. मतदान कोणी कोणी केलंय. ताई दाखव, ताईचं फेक वोट बघा. बरोबर बघा. हा, बघून घ्या, दाखव का बोट दाखव. केलंय आम्ही वोट, तुम्ही पण करा. 1 वोट मॅटर करतं. आता करू व्लॉग. तुझी परमिशन घेऊन सांगते, व्लॉग करू आता जान्हवी. अच्छा, तर आम्ही कुठे चाललोय आता. अंधारात बसून तीच लाईट येते मग लगेच लावली.
जेवायला चाललोय आम्ही. काल जाणार होतो, मग सकाळी जाणार ज्याच्या होतो. रिझल्टची सगळं पार्टी कॅन्सल करतोय तोच कॅन्सल नाहीये. हो. ज्याच्या रिझल्टची पार्टी करतोय तोच नाहीये. हो. बिचारा कोर्टामध्ये तर आम्हाला फक्त पार्टी करायचे बहाणे पाहिजे. आला असेल ना त्याला आपण व्हिडिओ कॉल करणार आहोत. हो.